आम्हाला जे माहिती आहे की तुम्ही खूप हेरिटेज वॉक पण करता. हो. तर ह्या हेरिटेज वॉक करायच्या मागे कारण काय? व्हॉट एक्साइट्स यू फॉर दॅट? त्यामागचं इन्स्पिरेशन मला वाटतं विक्रम म्हणजे श्रेय पण विक्रमलाच जातं, कारण विक्रमला हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि दिल्ली इज नोन फॉर इट्स हिस्ट्री. आणि चांगले चांगले हेरिटेज वॉक्स होतात आणि केवळ विक्रमला आवडतं म्हणून मी आधी आधी त्याच्यावर जायला लागले. पण आता ते हळूहळू मलाही आवडायला लागलं. पण ते त्याला का आवडतं ते आता तोच सांगेल. का आवडतं याचं कारण कल्याणीने आत्ता सांगितलं की मी इतिहासाबद्दल मला वाचणं आणि इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं आवडतं. बाय चान्स मी ज्या शहरात राहतो दिल्ली, तिथे एक दगड जरी मारला तो कुठल्या तरी टूमवर पडू शकतो. ओके. आणि लकीली तिथे खूपसे चांगले ऑर्गनायझेशन्स किंवा लोक आहेत ज्यांना इतिहास किंवा हिस्ट्री बद्दल माहिती आहे. तर प्रॅक्टिकली एव्हरी वीकेंड आम्ही प्रयत्न करतो की एखादा हेरिटेज वॉक करायचा आणि Okay. त्याच्याबद्दल माहिती मिळते आणि इतिहास तुम्हाला शिकवतं. काही लोकांचं मत आहे की अ, इतिहास वाचून मेलेल्या लोकांबद्दल वाचून काय फायदा, पण मला असं वाटतं की अ, तुमचा भविष्यात जुन्या चुका रिपीट नसेल करायच्या असल्या तुम्हाला, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इतिहासात काय चांगलं झालं आणि काय चुका झाल्या. तर आता तुम्हाला वॉकला तुम्ही जाता, तुम्ही भरपूर फिरत असता, सगळं आहे. आणि आता हा महत्वाचा प्रश्न आहे, हम्म. शेवटी तुम्हाला सेटल कुठे व्हायला आवडणार आहे इतकं फिराफिरी झाल्यानंतर? शेवटी माझं एक छोटस स्वप्न. उत्तर आहे, तू तिथे मी. वा, म्हणजे जिथे एकदम कल्याणी रोमॅन्टिक. तिथेच मी. एकदम 25वी अॅनिव्हर्सरी आमची, तर रोमॅन्टिक उत्तर आमचं आहे. वा, थोडक्यात. नक्की. नक्की. तिला जर का नागपूरला सेटल व्हायचं राहिलं तर तू होशील? तर मी येईन नागपूरला हं. आणि मग आम्ही पूर्ण जग फिरू. मला असं वाटतं तुमचा अजून एक तो एक कन्सेप्ट आहे, काय आहे तो? हा. तर मला म्हणजे असं मला वाटतं की आपल्या भारतातच इतक्या जागा आहेत की भारताच्या बाहेर जाण्याची काही गरज नाही. पण म्हणजे ऑफकोर्स प्रत्येकाच्या इंटरेस्टचा भाग आहे. तर मला आणि विक्रमला असं खूप दिवसांपासून वाटायचं की प्रत्येक स्टेटमध्ये एक एक महिना जाऊन राहायचं. तिथलं कल्चर, तिथले काय फूड आयटम्स, तिथले जे लोकल फूड आयटम्स आहेत ते शिकायचे, तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट करायचं. तर बहुतेक तसं आम्ही करू. प्रत्येक स्टेटची एक नक्कीच. सिटी सिलेक्ट करू आणि तिथे जाऊन एक महिना राहू. भारतात जवळपास 28-29 स्टेट्स असतील. प्रत्येक स्टेटमधलं एक गाव निवडायचं आणि तिथे जाऊन स्लो ट्रॅव्हल करायचं. त्या गावात राहायचं, 1 महिना राहायचा, तिथल्या लोकांचे फोटो काढायचे, लोक कसे जगतात. कल्याणीची इच्छा आहे की तिथले लोकल क्विझिन शिकायची, तिथल्या लोकांशी बोलायचं. प्रत्येक शहरातल्या लोकांचा बोलायचा एक लहजा असतो, हम्म. तो शिकायचा. काही चांगल्या गोष्टी आपल्याला कळतील आणि बेसिकली आपला देश समजायचं. डीप डाईव्ह करून बघायचा. भारत समजणं इज अ हर्क्युलियन प्रोजेक्ट असं आम्हाला वाटतंय. या कन्सेप्ट 10 दिवसात 10 शहर करून स्लो ट्रॅव्हल. स्लो ट्रॅव्हल. ओके, अच्छा. स्लो ट्रॅव्हल म्हणजे वा. Very nice. तर म्हणजे तुम्ही स्टेट फिरले आणि एक एक महिना राहिले, तर म्हणजे दर महिन्याला तर आम्ही नाही येऊ शकणार, पण तुम्ही दर महिन्याला नाही हो, करणार. हो. पण मॅक्सिमम स्टेट नक्कीच आम्ही तुमच्यासोबत Yes. काही दिवस तरी कवर करायचा नक्कीच प्रयत्न करू. आपण सगळ्यांनाच बऱ्यापैकी open भारत मी तिथे बघितलाय आम्ही सोबत. असं होईल. बऱ्यापैकी भारत आपण बघितलाय, अजून हां. पण तो. आजपासून 15 वर्षानंतर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कुठे राहाल? म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ लोकेशन, बट ओव्हरऑल ॲज अ पर्सन काय तुमच्यामध्ये अजून इव्हॉल्व्ह होईल असं वाटतं? You want to give it a shot? मेडिटेशन वगैरे मध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे. तर बहुतेक मला असं वाटतं की अजूनपर्यंत तुम्ही कुठला कोर्स अटेंड नाही केला, पण आता ह्याच्या पुढे बहुतेक मी त्या साईडला जास्त वळलेली राहीन. तर मोर मॅच्युअर्ड पर्सन तुला असं वाटतं? म्हणजे इथूनही म्हणजे मी अजूनही स्वतःला खूप मॅच्युअर्ड समजते. त्याचा कॉन्फिडन्स आहे आणि तुला मला त्याचा. कॉन्फिडन्स आहे. हो, पण अजून जास्त मॅच्युरिटी येईल असं वाटतं मला. ओके. आणि विक्रम तुला? मला माझं थोडं वेगळं मत आहे. मला असं वाटतं की आपण 50 वर्ष जसं राहिलो, आता 50 ते 60 किंवा 50 ते 70 मध्ये फारसा बदल होणार नाही, बिकॉज कोर व्हॅल्यूज ऑफ अ ब्रँड और पर्सन नेव्हर चेंज. तर असं काही फारसा बदल नाही करायचा. पण काही गोष्टी ज्या आतापर्यंत मागचे 25 वर्ष नोकरी किंवा फॅमिलीच्या वेलबिंगसाठी आपण जे खटत होतो सगळे टुगेदर, आता पुढचे 15-20 वर्ष जोपर्यंत आपण फिजिकली फिट राहू शकू, एक तर त्याच्यासाठी पण काम केलं पाहिजे की आपण फिजिकली फिट. आय एम नॉट अ फिट
आहे, तर आम्हाला त्याच्यावर जास्त डबल डाऊन करावं लागेल. आणि या 15 वर्षात प्रवास किंवा भारत बघणं किंवा जग बघणं हे एक आमचं प्रोजेक्ट राहणार आहे फॉर शुअर. आणि आमची एक मनापासून इच्छा आहे की आम्ही भारतातले वेगवेगळे जे फेस्टिवल्स असतात, हम्म. इतकी जास्त डायव्हर्सिटी आहे भारतात देशात, वेगवेगळे हम्म. लोक, कल्चर, फेस्टिवल्स, त्या सगळ्या फेस्टिवल्सचे आम्ही मागच्या काही वर्षापासून सिस्टमॅटिकली तिथे जाऊन फोटोग्राफ्स काढतोय. तर आफ्टर मे बी फ्यू इयर्स आमच्यापाशी भरपूर कंटेंट राहील, तर त्याचं एखादं छोटंसं पुस्तक आम्ही पब्लिश करायचा प्रयत्न करू, फेस्टिवल्स ऑफ इंडिया, ज्याच्यात थोडे फायनल डिटेल्स राहतील आणि इंटरेस्टिंग पिक्चर्स. आणि आपल्या ओळखीचे पब्लिशर आहेत आमच्या ओळखीची एक पब्लिशर आहे, फेमस. रसिका हम्म. कालेरी, त्यांची मदत घेऊ आम्ही. नक्कीच, प्रश्नच नाही. आता आज कारण की तुमचं 25th अॅनिव्हर्सरी तुमची, तर तुम्ही ॲप्ट आहात दोघं जण आन्सर करायला की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ, म्हणजे तुमचं सिक्रेट काय स्टेइंग टुगेदर, हॅपीली स्टेइंग हॅपीली टुगेदर. स्टेइंग टुगेदर. आय एम हॅपी फॉर शुअर. Yeah, even शी इज happy. ऑल्सो हॅपी. Secret, I don't know. Probably you can answer it सिक्रेट better. आम्हाला खरं सांगायचं तर माहिती नाही, पण मला असं वाटतं की कानडीमध्ये म्हणतात, सिन्स मी बंगलोरला जात असतो, स्वल्प ऍडजस्ट माडी, म्हणजे हम्म. थोडंसं ऍडजस्ट करून घेणं. माझ्यासारख्या माणसाबरोबर ऍडजस्ट करणं खूप कठीण आहे, अच्छा. असं मला वाटतं. पण क्रेडिट गोज एंटायरली टू कल्याणी, की आत्ता तिने म्हटलं की तिला सुरुवातीला इतिहास किंवा हेरिटेज वॉकमध्ये इंटरेस्ट नव्हता, पण मला इंटरेस्ट आहे, म्हणून तिने स्वल्प ॲडजस्ट माडी केला आणि ती 2-4 वॉक्सला आली आणि मग तिला पण आवडू लागलं. सिमिलरली मी वाराणसीला सुरुवातीला जायचो. वाराणसी इज अ डिफिकल्ट सिटी, नॉट एव्हरीबडी इज कप ऑफ टी. पण मला फार आश्चर्य वाटलं की कल्याणीला पण 2 विजिट्स नंतर माझ्यापेक्षा जास्त वाराणसी आवडतं. तर त्याचं खूप मोठं क्रेडिट जातं कल्याणीचा ॲडजस्टमेंट करण्याच्या स्वभावावर. वा. आणि माझ्यासारख्या तापट किंवा तापट आहोत मी, ओके, बऱ्याच लोकांना माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे, हम्म. किंवा डिफिकल्ट कॅरेक्टर बरोबर जुळवून घेण्यात हम्म. 100% श्रेय जे आहे ते कल्याणीच आहे. नाही पण म्हणजे मी बरेचदा म्हणतो की माझ्या लाईफच्या तंबूचा बंबू म्हणजे कल्याणी. वा. वा. Okay? नाही, पण विक्रम सारखा प्रॅक्टिकल माणूस म्हणजे खरोखर आजपर्यंत पाहिला नाही. म्हणजे किती चुका झाल्या तरी विक्रम बरोबर ऍडजस्ट करून घेतो. म्हणजे ठीक आहे, तापट असला तरी ते तेवढ्यापुरती असतं, नंतर म्हणजे आणि तू कॉन्फिडंट आहेच, हा. तर त्यामुळे तो काही प्रॉब्लेम आणि नाही. त्याला मनवायचं कसं त्याच्याबद्दल मी कॉन्फिडंट. हो. She knows some tricks. तुम्ही बोलताना बोलले की तुम्हाला भारतभर फिरायचं आहे, महिने महिने राहायचं आहे, भरपूर अजून काही करायची असेल, अशी बरीचशी मोठी बकेट लिस्ट असेल. हम्म. पण या बकेट लिस्ट मधलं टॉप मोस्ट गोष्ट इंडिव्हिज्युअली तुमची कुठली आहे, आणि तुम्हाला असं का वाटतं, काय कारण असेल की तुम्ही आजपर्यंत नाही करू शकले? मला असं वाटतं की विक्रमलाही माहिती आहे, म्हणजे मला स्काय डायव्हिंग करायचं आहे कुठल्याही हालतीत. आणि आतापर्यंत का नाही करू शकले, कारण बहुतेक विक्रम हॅज सम इन्व्हिशन्स अबाउट इट. त्याला थोडी मला भीती फार वाटते भीती की मी स्काय डायव्हिंग करावी. पण अल्टिमेटली मला माहिती आहे तो मला करू देईल नक्कीच. म्हणजे he तुलाच worked for it. करायचं Yes, yes. डू इट फ्रॉम अ सेफ Yes, प्लेस. yes, yes. आणि दैदिप्य पण इनफॅक्ट तुझ्यावर करणारच होता ना. तर ती बकेट लिस्ट मध्ये सगळ्यात पहिली माझी इच्छा आहे, आणि होपफुली पुढच्या 1-2 वर्षात मध्ये करेन. विक्रम, बकेट लिस्ट तर लंबी आहे माझी. एक्सेल शीट्स भरलेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की 15-20 वर्ष तर फार कमी वेळ संपायचा. पण एक आम्हा दोघांचा जॉईंट एक पॅशन प्रोजेक्ट आहे. मी आता थोड्यापूर्वी म्हटलं, बनारसला किंवा वाराणसीला फार फ्रिक्वेंटली जातो. ती जागा आम्हाला आवडते बिकॉज इट्स अ फोटोग्राफर्स पॅराडाईज. मी फोटोग्राफी करतो, कल्याणी एडिटिंग करते. इट्स अ फूडीज पॅराडाईज. आम्हाला नव्या गोष्टी ट्राय करणं आवडतं. तर आमची एक इच्छा आहे की कॉफी टेबल बुक पब्लिश करावं, नॉट ऑन फेस्टिवल्स ऑफ इंडिया बट ऑन द लाईफ ऑन द घाट्स ऑफ बनारस किंवा वाराणसी. तर ते आमचं एक पॅशन प्रोजेक्ट आहे. ते Yes. माझ्या जॉबमुळे ते बरंच रखडलेलं आहे. होपफुली लवकरच ते करू आपण. पूर्णत्वाला न्यायचा आमचा प्रयत्न राहील. ओके.
सेन्स एक गोष्ट टॉपमध्ये विचार बिलकुल बिलकुल. बरं, आता मला हे जाणून घ्यायची इच्छा आहे की काय इम्पॉर्टंट ॲडवाईस तुम्ही आताची जी नवीन पिढी आहे त्याला तुम्हाला द्यायची इच्छा असेल आहे? कारण की आता तुम्ही एक मोठा टप्पा तुमच्या लाईफमधला गाठलेला आहे, भरपूर मोठा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला तुमच्या लाईफचा. सो दोघांनाही काय ॲडवाईस देऊ शकाल तुम्ही? Advice थोडं पहिले स्पिरिच्युअल करूया. लेवलवर आहे. मला असं वाटतं की मी गीता खूप उशिरा वाचायला सुरुवात केली, तर तरुण मुलांनी गीता वाचन सुरू केलं पाहिजे. नॉट ओन्ली वाचन, त्याचा अर्थ समजून घ्यायला सुरुवात केली पाहिजे. बरेचसे जे प्रश्न आपल्याला यंग एजमध्ये पडतात ते बहुतेक हळूहळू गीताच्या वाचनाने कमी पडतील किंवा उत्तरं मिळत जातील आपल्याला आपल्या प्रश्नांची. तर मी इरालाही थोडं मोटिवेट करायचा प्रयत्न करत असते की थोडं सुरू कर, एक एक श्लोकाचा अर्थ वाचायला सुरू कर, पण बघूया कितपत मोटिवेट होईल ती. मला प्रश्न परत एकदा सांगा. काय What would be your advice to young generation overall? ओके, नॉट ओनली टू यंग जनरेशन बट या, मला असं वाटतं की आपण पण बऱ्याच चुका केल्या सगळ्यांनी आयुष्यात. पहिले 20-22 वर्ष आपण शिकत असतो पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतरचे अजून 22 वर्ष आपण नुसतं पैशाच्या मागे धावत असतो, पैसे कमवायच्या मागे. जरुरी आहे ते केलंच पाहिजे. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने आयुष्यात काही छंद जोपासले पाहिजे, काही हॉबीज डेव्हलप केल्या पाहिजे. ओके, नुसतं काम 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 किंवा मनी 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 करून कोणी पण लवकरच बर्नआउट होऊ शकतो. पण तुम्ही एखादा छंद किंवा हॉबी जोपासली, काही पण पुस्तक, मूवीज किंवा काही अजून कला डेव्हलप केली, तर तुमच्या पर्सनॅलिटीला एक 3 डायमेन्शनल इफेक्ट येतो. ओव्हरऑल पर्सनॅलिटी तुमची इम्प्रूव्ह होते. आणि मला असं वाटतं की इट कीप्स यू मोटिवेटेड अँड यंग टू डू इवन बेटर इन युअर प्रोफेशनल लाईफ. मे बी ॲट टाइम्स जॉबमध्ये फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं, तर त्यावेळेला या हॉबीज वुड बी सॉर्ट ऑफ अ समथिंग दॅट वुड ensure Coming that out you don't depression. get Yes. completely depressed, but you come out of that depression. कारण नक्कीच. चढाव उतार हे स्ट्रेस रिलीफ जॉब आपण आणि म्हणतो ना, वर्कच्या याच्यामध्ये हे कोणाला कुकिंग करून असतात. स्ट्रेस रिलीफ बिलकुल दॅट बिकम्स अ स्ट्रेस Stress बस्टर. buster. करेक्ट. आणि रादर हेही म्हटलं जातं की अर्ली रिटायरमेंट, जे मे बी ॲट सम पॉईंट ऑफ टाइम नवीन जी जनरेशन आहे त्यांचं जे रिटायरमेंट एज इट सेल्फ विल कम डाऊन आणि लाईफ स्पॅन वाढणार आहे. तर या हॉबीज कुड ऑल्सो बी आफ्टर दॅट अर्ली रिटायरमेंट अ सोर्स ऑफ अर्निंग इन्कम ॲज वेल एज एन्जॉईंग व्हॉट यू डू. तर त्यामुळे आय अग्री की या गोष्टींवर फोकस करायला म्हणजे पाहिजे. कॉन्शियसली एफर्ट्स केले पाहिजे, काहीतरी छंद जोपासायचा. तुमचं हे जे आधार कार्ड फार चांगलं बनेल, आम्हाला खात्री आहे. Thank you. आणि लोकांना खूप हेल्पफुल पण लोकांना पण हेल्पफुल राहील असं आहे. आमचे फिंगरप्रिंट्स पण नॉट फिंगरप्रिंट्स, मदर प्रिंट्स तुम्हाला आवडले. बिलकुल. आता नेक्स्ट सेक्शन जे आहे आमचं, त्याला आम्ही नाव ठेवलं होतं ज्ञानी. आपण सगळे ज्ञानी आहोत, पण याच्याला आम्हाला असं वाटतं की बोधी वृक्ष पण समोर दिसतो. म्हणजे तो वृक्षही दिसतोय. तर या ज्ञानी याच्यामध्ये ज्ञानच्या ऐवजी तुमचा एक्सपिरियन्स हा पण ज्ञानपेक्षा कमी नाही आहे. तर या वर्षीच आम्ही एक चौघांनी कन्याकुमारी ते काश्मीर एक रोडवरनं थ्रू द वेस्ट बॉर्डर ऑफ इंडिया एक टूर केला 30 दिवसांचा. त्यात खूप सुंदर सुंदर एक्सपिरियन्स आले. तर अगदी ब्रीफली त्या ओव्हरऑल एक्सपिरियन्सबद्दल आणि कुठली एखादी जागा, इन्सिडेंट, कोणी व्यक्ती याच्याबद्दल तुम्ही थोडं ऑडियन्सला सांगितलं इंडिव्हिज्युअली तर फार छान होईल. जागा आणि व्यक्तींबद्दल तू सांग, मी जस्ट ब्रीफ ओव्हरव्ह्यू देतो. हं. तर या वर्षाच्या सुरुवातीला मी, कल्याणी, प्रदीप मालक आणि रसिका आम्ही चौघांनी बऱ्याच डिकेड्सपासून आमची एक फॅन्टसी होती की भारताच्या एका टोकापासून भारताच्या दुसऱ्या टोकापर्यंत बाय रोड ट्रॅव्हल करायचा. तो एक प्रवास मोठा माइलस्टोन आमच्यासाठी तो आपण सगळ्यांनी मिळून केला. तर 28 दिवस आपण नॉनस्टॉप प्रवास करत होतो बाय रोड. 28 दिवसात 22 शहरं आपण फिरलो. 8,000 किलोमीटरचा हा प्रवास होता. भारताच्या साऊथ मोस्ट पॉईंट जर का आपण ब्रीफली पकडला, कन्याकुमारीहून आपण वेस्ट कोस्ट करत करत सगळ्यात आधी वेस्टर्न मोस्ट पॉईंट नारायण सरोवरला गुजरातला गेलो.
बिलकुल. आणि तिथून गुजरात, राजस्थान, पंजाब असं करत करत काश्मीर, श्रीनगरला पोहोचलो. तेही त्या वेळात जेव्हा पहलगाव अटॅक झाला होता, जेव्हा एंटायर श्रीनगरमध्ये फक्त 4 टुरिस्ट होते, आपण 4. तर तो एक आपल्यासाठी लोकांसाठी फार महत्वाचा नसेल. बरेच लोक म्हणतील काय लोक आहेत, लोक 28 दिवस फिरत होते, पण इट वॉज अ बिग डील फॉर अस. ओके, तो प्रवास आपण केला आणि त्याच्यात बऱ्याच व्यक्ती, ऑर्गनायझेशन्स, NGOजला आपण भेटलो. या प्रवासात एव्हरी डे वी यूज टू मीट वन NGO टू सी व्हॉट ग्रेट वर्क दे आर डुईंग आणि तिथे आपण काय कुठल्या तऱ्हेने कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. अशा लोकांना भेटलो. कल्याणी माझ्यापेक्षा जास्त काही चांगले एक्सपिरियन्स सांगू शकेल मे बी. म्हणजे K2K थ्रिलिंग तर होतेच, पण बहुतेक आपल्या सगळ्यांसाठीच इमोशनल पण तेवढीच होती. तर 2 जे हायलाइट्स आहेत K2Kचे ते सुरतमध्ये जे आपण भावनगरला दृष्टी कमी असलेल्या किंवा नसलेल्या मुलांच्या ज्या शाळेत गेलो, तिथे त्यांचं आपण डे टू डे रुटीन बघितलं. ते जेवत असताना कसे कॅन्टीनमध्ये जायच्या आधी लाईनीनी चपला ठेवतात, आल्यावर बरोबर स्वतःच्याच चपला घालतात, जेव्हा की त्यांना दृष्टी नसते तरीही. तर ते सगळं बघून असं वाटतं की बहुतेक आपणच जास्त हँडिकॅप्ड आहोत त्यांच्यापेक्षा. आणि द्वारकेला आपण Yep. डिफरंटली एबल्ड मुलांच्या मेंटली mentally- चॅलेंज, mentally. ऑटिस्टिक Yeah. मुलांच्या एका डिफरंटली एबल स्कूल. हा, तर तिथे जे एक होते रसिक भाई, ते तुमच्यासारखेच कॉर्पोरेट क्षेत्रातले होते, पण जस्ट एका एक्सपिरियन्सनी एका ऑटिस्टिक मुलाने त्यांना येऊन हक केलं आणि दॅट चेंज हिज लाईफ. त्यांनी पूर्ण स्वतःचं आयुष्य ऑटिस्टिक मुलांसाठी वाहून दिलं. आणि तिथल्या मुलांचं प्रेम म्हणजे ते बघून तर अजूनही प्रत्येक वेळी इमोशनल व्हायला होतं. बिलकुल. तर ते 2 मेजर हायलाइट्स होते K2K ट्रिपचे माझ्यासाठी. आणि इतर तर बरेच होते, पण इमोशनल लेवलवर होते हे 2 मला असं वाटतं की या 2 एक्झाम्पल्स जे कल्याणीने आता सांगितले ते बघून असं वाटतं की आपण आपली लाईफ सगळ्यांची, हम्म. आय एम नॉट पासिंग जजमेंट, मी स्वतःबद्दल बोलतो, आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपण इतके गुंग असतो की अँड ॲक्च्युली इट इज व्हेरी शॅलो. ओके, आपण म्हणावा तेवढा वेळ समाजासाठी देत नाही आणि इट इज टाइम फॉर अस टू गिव्ह बॅक समथिंग टू द सोसायटी, जे की हे लोक करतात. ओके, आणि शिकण्यालायक गोष्ट आहे. बिलकुल. आणि म्हणजे निस्वार्थपणे निस्वार्थ. स्वतःसाठीच काहीच नाही करत. बिलकुल. खरोखर याच्यामध्ये फार चांगला एक्सपिरियन्स आला. कुठेतरी एक खंत होती की आपल्या समोर बसलेले जोडपं हो, हे आपल्यासोबत त्यांना येऊ नाही खूप miss शकलं. केलं. पुढची जी इच्छा आहे ती ईस्ट कोस्टच्या थ्रू जायचं, ज्याला की 3 महिने लागतील. आयदर ती एका झटक्यात 3 महिने किंवा 45 दिवस जे काही होईल त्यामध्ये ते त्याच्या सोबत आधी राहिले तर फार आनंद होईल. आमचा मित्र अमित गुगरे जे इथे बसले त्यांना मी इन्स्पायर करेन अर्ली रिटायरमेंट घ्यायसाठी. तोच एक उरलाय आता फक्त आपल्या बकेटमध्ये. आणि मग आपण ती जर्नी करू, त्याच्याशिवाय आपण करणार नाही. बिलकुल. सो थँक्यू याच्याबद्दल. आणि पुढच्याही आपण अशा ट्रिप करू. आता आमच्या या सेक्शनचं नेक्स्ट सेक्शन जो आहे त्याचं नाव आहे बचपना. बचपना म्हटलं म्हणजे लहानपण म्हटलं की वेगवेगळे खेळ हे येतच. तर एक आम्ही तुम्हाला खेळ खेळवणार आहे. आता आम्ही जे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला ई वरनं द्यायची आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर ई मध्ये राहील. ओके, तर स्टार्टिंग जो उत्तर पहिले देईल तो याच्यातला हे चॉकलेट उचलेल आणि आम्ही आणि बघू की चॉकलेट कोण किसमी. जिंकतं. हा, किसमी चॉकलेट आहे, पण एका प्रश्नाच्या उत्तराला बरोबर जास्त असेल एकच उचलेल. तर रसिका तू विशेष करून लक्ष दे विक्रमकडे, कारण त्याच्यावर भरोसा ठेवण्यालायक नाही हा गेमच्या बाबतीत. कुठल्याच गेम. पहिला प्रश्न आहे, हिंट आहे, उत्तर ई पासून राहील प्रत्येकाचं. यात आपण राहतो. इंडिया. ठीक आहे. ठीक आहे. ओके. सगळे चॉकलेट्स कोर्टात ही विचारली जाते. फाशीच्या वेळेला फाशीच्या शिक्षा. इच्छा. दोघांचाही टाय झाला तर दोघे उचलू नका. नाही दोघांचा टाय झाला इरादा बरोबर. म्हणाला तो. नाही, मग तीच जिंकली. उचलले. मुद्दाम लहानपणी चुकीचे नाही देते ना विक्रम. लहानपणी याचं खूप कौतुक असतं. या गोष्टी इक्लेअर्स.
एक लेयर्स होतं ई नाही. खूप कौतुक असतं. अ, इंजिन मोठं झाल्यावरही होतं, मोठं झाल्यावर या गोष्टीचं कौतुक असतं. म्हणजे ते बघितल्यावर फार छान वाटतं. बघितल्यावर खूप छान वाटतं. सांग कल्याणी, मला खूप उमेद आहे तुझ्याकडनं. चला पास करू आपण. हा. इंद्रधनुष्य. हा. खूण खून. खूण खूण खूण. खुण्याला अजूनही काहीतरी म्हणतात. इंगित. नाही रे बाबा. ठीक आहे, पास ऑन मराठी करू. चांगला नाही. इशारा. इशारा. पाहिलं. या व्यक्तीचं म्हणजे ही जी व्यक्ती आहे तिचा नेहमीच आदर केला जातो. ईश्वर. हा ठीक आहे, पण चांगलं आहे. ईश्वर म्हणजे व्यक्ती नाहीये पण व्यक्ती नाहीये. अच्छा, व्यक्ती. एक व्यक्तीचा स्वभाव आहे, अशा व्यक्तीचा आपण नेहमीच खूप जास्त रिस्पेक्ट केला जातो. पास फ्रॉम माय साइड. चला पास. इमानदार. ठीक आहे. मनुष्याचा एक वाईट गुण. इगो. इगो म्हणजे ठीक आहे, ठीक इगो आहे, बरोबर आहे. इगो Perfect आहे, बरोबर. घेतो. पहिलं मला मिळालं. बिलकुल एकच उचलायचं आहे बरं. अच्छा, मनुष्याला कार्यरत ठेवायकरता याची खूप गरज असते. इच्छाशक्ती. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. बिलकुल बरोबर आहे. इच्छाशक्ती. मी एकच विचारतो. गाडी करता आवश्यक असतं. इंधन. मी पहिले नाही, आता विक्रमचं नको होतं पहिले. हो, कारण की तो HPCL मध्ये होता ना. सांगितलं मी पहिले. हे झालं की डॉक्टरकडे जावं लागतं. इजा. येस, घेतो. हे असेल तर बरंच काही करता येतं. इच्छा. इच्छा. इच्छाशक्ती. पहिले हा. हम्म. आपल्याला हे शिकवलं जातं. इंग्लिश. ठीक आहे, बरोबर आहे. विक्रम इतिहास विसरला होता. कम्युनिकेशन करता वापरलं जातं. इंग्लिश. नाही, आता ते ऑलरेडी झालं. दुसरं भरपूर ईवर नाही आता काढ दुसरं काही. तुला माहिती आहे आणि ते कल्याण. कम्युनिकेशन करता वापरला जातो. विक्रम हे रोज वापरतो. करतो. सांगा तुम्ही. ईमेल. 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 Oh. आता अगदी सोपं आहे. याचा स्पीड डिसाइड होईल. ओके. एक शहर. काय ई पासून हा. इगतपुरी. हम्म. मी इगतपुरीच बोलली होती माहितीये. एक- ग्रेट माइंड्स. हम्म. एक देश. इस्रायल. नाही, नाही, नाही. इंडिया मी नाही, म्हटलं. नाही, इस्रायल नाही, म्हटलंय. कल्याणी. इंडिया नाही आहे. पण तिने पहिले म्हटलं याहून कोणी मोठं नाही. ईश्वर. येस. तुझं. पाच. ते दोघांचंही झालं. दोघांचं. एक एक दिशा. दिशा. ईस्ट. पाटणी. म्हणजे ईशा म्हटल्यावर पाटणी आलंय डोक्यात. किती झाले? मला 3 आणि 3 6. म्हणजे ये टाय. अरे वा काय? वा वा वा. आम्ही एक दुसऱ्याला बरोबर सिंक करतो. म्हणजे तुम्ही इराला इक्वली ओळखता. हे झालं बरं ई वरनं. इराचा आणि दिशाचा काय संबंध मला अजून कळला नाही. ई. ईशान्य दिशा. पाटणी हा एक जोक आहे, लोकांना कळलं असेल. नाही तर गुगल करावे सगळे. दिशा पाटणी. आजकाल गुगलचे दिवस संपलेत पण ChatGPT जास्त वापरतात. गुगलवर इमेज चांगली मिळू शकते. आता आमच्या या सेक्शनचं नाव आहे पहचान कौन. तर पहचान कौन म्हणजे या शोमध्ये आता काही सरप्राईज गेस्ट एंट्री होणार आहे. आहे. तर ही गेस्ट एंट्री ऑब्व्हियसली सरप्राईज आमच्याकरता नाही, तर विक्रम आणि कल्याणी करता आहे. वाव. तर हे गेस्ट कोण आहेत? तर आता आपण थोडा याच्यात फरक चेंज केलेला आहे. आम्ही नेहमी हे गेस्ट इथे येतात. आज आम्ही यांच्यासोबत थोडं टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांना मोबाईलवरनं कॉल करून त्यांना आमच्या या शोवर घेणार आहे. आता खरा खुलासा आहे. तुमच्या आवाजामुळे आमचा सरप्राईजचा भोपळा झाला. बट स्टील आतापर्यंत माहित नव्हतं त्यांना. आता आम्हाला कळलं. ट्राय टू रेकॉर्ड दिस. मंगेश कुलकर्णी आणि शिरीष तळवळकर हे म्हणजे विक्रम चे मला वाटतं माहित नाही 30-40 पार्टनर्स इन क्राईम आणि 30-40 वर्षापूर्वीचे मित्र आहेत. तर अनफॉर्च्युनेटली ते इथे स्वतः पर्सनली हजर नाही राहू शकले. पण आम्ही अच्छा ही गोष्ट वेगळी आहे की मंगेशचं वय 25 वर्ष असल्यामुळे 40 वर्षापासून विक्रम ओळखू शकत नाही. मे बी मागच्या जन्मीचे 15 वर्ष तुझे पकडायचे राहिले आहेत. ते पकडून आम्ही हे करतोय. बालक आहे. सो बालक आहे. हा, म्हणजे लंगोटियार नाहीयेत पण त्यांचे रिलेशन्स लंगोटियार सारखे झालेत. शिरीष मालक नमस्कार. नमस्कार. मंगेश मालक आणि शिरीष मालक तुम्ही शॉर्ट स्वीट याच्यामध्ये विक्रम आणि कल्याणी बद्दल काही बोलले तर आम्हाला फार आनंद होईल. वेट. चांगले. काही पण बोला,
पण गोव्यामध्ये आपण तिघांनी काय केलं होतं आणि चौघांनी ते नका बोलू. ते मी ओके? सांगू शकते. नको. नाही 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 या शिरीष. असं काही बोलणार नाही. असं काही बोलणार नाही. म्हणजे मला एवढं माहिती आहे की आज विक्रम आणि कल्याणीची अॅनिव्हर्सरी आहे. मला विक्रम आणि मंगेशची कधी असते ते माहिती नाही. पण कल्याण सो विक्रम आणि कल्याणीची 25वी अॅनिव्हर्सरी आहे. मला वाटतं आम्ही 20 वर्ष वगैरे तरी एकमेकांना ओळखतोच. सो आता काय विक्रम विषयी काय सांगायचं बाबा. फोटोग्राफर आहे. अरे वा. आणखीन काय अं, हे पण आहे काय इन्स्पायरिंग आहे. काही ना काही नवीन करत असतो. आणि आता गोव्याला काय केलं ते सोडलं तर बाकी सरळ साधा माणूस आहे तो. अगदी अगदी साधा वरण भात. हा. एकदम साधा वरण भात आहे. खायची आवड आहे. फिरायची आवड आहे. आणि त्यामुळे आम्ही पण बऱ्यापैकी फिरलो त्याच्याबरोबर. आणि विक्रम आणि कल्याणीची पेअर असली की काय आम्हाला एंटरटेनमेंट करता गाणारे आहेत. वा वा. कल्याणीचा आवाज छान आहे. त्यामुळे कल्याणी गाण्यात असते. आणि दोघंही उत्साही कलाकार आहेत. त्यामुळे कंपल्शन नाही आहे, चांगलं चांगलंच बोलायचं. हो म्हणजे शिरीष थोडंसं मी हे करून म्हणजे विक्रम हा. नुसतं फिरवतो नाही, लोकांना फिजिकली पण फिरवतो आणि रिटायरमेंटच्या बाबतीत पण फिरवतो. हे बघ त्यांनी खूप लोकांना रिटायर केला. म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थाने देशोधडीला लावलेला आहे लोकांना. काही लोक रिटायर होऊन पॉडकास्टिंग करतात आजकाल. हो. त्यांनी लोकांना देशोधडीला लावलेलं आहे. हो, हो. म्हणजे हे तर आहे खरं की त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जो आला तो पहिले रिटायर झाला. विक्रमचा एकूण एक मित्र मी पण एक जण आहे इथे. म्हणजे मी, मंगेश, त्यानंतर शेखर, दैदिप्य ज्यांचा प्लॅन नव्हता ते पण रिटायर होत आहेत. एक हो, अजून तेच- टार्गेट तेच- आहे ते- माझ्या डोळ्यासमोर, अमित घुगरे. हो. म्हणजे अशा बऱ्याच लोकांनी रिटायरमेंट घेतली. त्यांनी आम्हाला आधी खूप सारे काय कम्युनिटी लिव्हिंग विषयी पण त्यांनी आम्हाला बरंच काही शिकवलं ठाण्यात असताना. आणि हा प्रश्न आम्हाला अजूनही कायम आहे की आपल्याला खर्च किती येतो म्हणून. तो प्रश्न आमचा अजून काही सुटलेला नाहीये. त्यामुळे आम्ही अजूनही कमवायच्या मागे आहे. त्याचा बहुतेक प्रश्न सुटलेला दिसतोय बहुतेक तो. बिलकुल. थँक्यू शिरीष मालक. मंगेश मालक, मी काही शब्द बोलले तर फेसबुक पासून तर तुमच्या वॉलमार्ट पासून तर अजून कुठकुठल्या सगळ्यांच्या सारखा आम्हालाही आनंद होईल. ओके. सो विक्रम मालक आणि कल्याणी आय थिंक they are more than a family actually to us than friends, and they have been with us for very long time. They have seen our ups and downs. They have been very very close to us. So Vikram आणि कल्याणी तर दोघंही चांगले फ्रेंड्स आहेतच. विक्रम इज अ गुड मेंटर एज वेल ऍक्च्युली. वा. सो हे तर मला पण माहिती नव्हतं. जनरली आमचं असं बोलणं होत नाही, पण जर कधी खरंच गरज पडली मित्राची तर then Vikram is always there and Kalyani is always there along with him to support actually. So हे म्हणजे खंबा आहेत एकदम. कल्याणीची मॅगी मी मेन्शन करत राहिलो. एक्झॅक्टली. आता मी येतच होतो त्यालाच की गुरगावला गेल्यानंतर one thing which we have been really missing is that Maggie and boiled egg. करूया कार्यक्रम गुरगाव मध्ये. बिलकुल. तर हो. थँक्यू सो मच. आमचं- तुम्ही म्हणजे रात्री 11:15 पर्यंत आमची वाट बघितली. म्हणजे खास गोष्ट ही आहे की शिरीष मालक रात्री 9:30 पावणे 10 झोपून जातात. त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, त्यांची बायको कोणी त्यांना उठवू नाही शकत. हा. तर आज ते आपल्या कार्यक्रमासाठी इतक्या माझ्या दहशतही पाहिली आणि तुमच्या प्रेमापोटी हो, ते जागे राहिले रात्री. धन्यवाद. अबे प्रेमापोटी नाही. तो रात्री 12 वाजता फोन करतो उठवतो मला. मग त्यापेक्षा जागे राहिलेलं बरं. गुड. थँक्यू गाईज. थँक्स. विक्रम मालक आणि कल्याणी, तुम्ही पण अगदी ब्रीफली मंगेश मालक आणि शीर्ष मालकांबद्दल काही बोलले तर आपल्या ऑडियन्सला कळेल की त्यांच्याकरता तर काय आहे, पण तुमच्याकडनं काही मंगेश आणि शिरीष आमचे ऑलमोस्ट 20 वर्षापासून आमची मैत्री आहे. मंगेश माझा कॉलेजमधला बॅचमेट नाही, इनफॅक्ट तो 2 वर्ष ज्युनियर होता REC कॅलिकटमध्ये. आणि नंतर तो आम्हाला बाय चान्स मुंबईमध्ये आमचा नेबर पण होता. तर मुंबईमध्ये जेव्हा तो आमचा नेबर होता तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही एकाच कॉलेजमधनं शिकलो आहे. ओके. आणि त्या दिवशीपासून मागचे 20 वर्ष
आम्ही प्रॅक्टिकली असा एकही वीकेंड नाही जेव्हा आम्ही बोललो नाही. मंगेश सेम विथ शिरीष आमच्या घराजवळ राहायचा आणि मग हळूहळू दोन्ही तिन्ही परिवार, आमची मुलं पण एक दुसऱ्याचे मित्रमैत्रिणी झाले आणि फार चांगले संबंध. सुखादुखाच्या वेळेस जसे तुमच्याबरोबर आम्ही संपर्क ठेवून आहोत तसे मंगेश आणि शिरीष या दोघांबरोबर फारच उत्तम संबंध. म्हणजे इतके चांगले संबंध आहे की बरेचदा आम्ही म्हणतो की मंगेश आणि विक्रमने एकमेकांशी लग्न केलं असतं तर चांगलं झालं असतं. मंगेशच्या म्हणजे बायकोला दुसरी नक्की बायको. डाऊट आहे असा काहीतरी सोनालीला. आम्ही त्यांना म्हणतो की दुसरी बायको असतो. पण याच्यात काहीही तथ्य नाही. बेसिकली वी आर ऑल स्ट्रेट. वा. तर या शेवटच्या सेक्शनचं नाव आहे सायोनारा. पण हा पॉडकास्ट सायोनारा करायच्या आधी म्हणजे 25 वर्ष झाले. एकमेकांबद्दल जे काही तुमच्या भावना असतील त्या तुम्ही थोडासा एक्सप्रेस केल्या इथे, तर आम्हाला आणि ऐकणाऱ्यांना फार आनंद होईल. मी फार चुकीचा व्यक्ती आहे अशा भावना व्यक्त करायला, तर लेट मी इन्व्हाइट कल्याणी टू डू द जॉब फॉर मी. सिन्स आमच्या घराण्यात क्रिकेट बद्दल इक्वल प्रेम आहे. बहुतेक मला असं वाटतं की जसं मगाशी विक्रमने म्हटलं की टेस्ट मॅचसाठी खूप पेशन्स लागतो. तर आमची लाईफ म्हणजे एक टेस्ट मॅच आहे ज्याच्यातली जस्ट आता एक इनिंग संपली आहे, अजून 3 इनिंग्स बाकी आहेत. वा. आणि जसं आत्तापर्यंत सक्सेसफुली 3 इनिंग खेळलो, आता बाकीच्या 3 इनिंग्स अजून जास्त पेशन्स, अजून जास्त स्वतःमध्ये बदल आणून त्या कम्प्लीट करायच्या आहेत आणि ही टेस्ट मॅच आपल्याला जिंकायची आहे. बिलकुल. दिस इज अ मॅरेथॉन, नॉट अ 100 meters डॅश. आणि सुरुवातीला आम्ही जसं आमच्या ऑडियन्सला सांगितलं होतं, तर कल्याणी एक छोटीशी ओळ, छोटंसं गोडसं कोकिळेचा गाणं करून तू करावा अशी आमची इच्छा आहे. वा. तेच गाणं ज्याच्यात 2 जनरेशन्सला तू मोहात पाडला. नाही, ते कुठलंही गाणं म्हटलं तरी चालेल. कुठल्या गाण्यातली एखादी ओळ म्हटलं आम्हाला फार आनंद होईल. विक्रमचंच आवडतं गाणं म्हणते मग. थोडं स्क्रिप्ट बघते कारण मला युजली लक्षात राहत नाहीत. बिलकुल बिलकुल. लिरिक्स बघ. किया रे तूने जो भी कैसे किया रे, जिया को मेरे बांध ऐसे लिया रे, समझ के भी ना समझ ना सकूं, सवेरों का मेरे तू सूरज लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे. वाह वाह वाह, एकदम apt हे असं गाणं Yes, होतं. that. तर याचा शेवट आपण एक आपला फोटो घेऊन करू.